ऑर्गॅनिक भारत मिशनमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप खूप सहर्ष स्वागत करतो। 5,000 शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनवायचं स्वप्न आम्ही बाळगलेलं आहे। याच माध्यमातून सेंद्रिय शेतीचा प्रचार प्रसारासाठी आज महत्त्वाचा विषय आम्ही घेऊन आलेलो आहोत, सापळा पिके। बुरशी ज्या आहेत त्या आपण वापर करू शकतो। मित्रांनो, आपल्याकडे अशी काही पिकं आहेत, अशी काही सापळा पिकं आहेत की जी आपल्या मुख्य पिकांना विविध आजारापासून रोगापासून आपल्याला वाचवू शकतात। त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पीक म्हणजे झेंडू। झेंडू हे पीक आपण घेतल्यास किंवा सापळा पीक मुख्य पिकामध्ये लागवड केल्यास झेंडू हा मावा व इतर किडींना पिकापासून दूर हाकलतो। सगळ्यात महत्त्वाचं सूत्रकृमीचं नियंत्रण करतो, म्हणजे निमॅटोड्स जे आपल्या पिकांना रूट्स ज्या आहेत आपल्या त्या अन्नद्रव्य उचलण्याचं काम बंद करतात, त्यावेळेस झेंडूच त्यांना सगळ्यात मदतगार साबित होतो आणि निमॅटोड कमी करतो। मधमाशा मित्रकिडींना मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्याचं काम, परागीभवनाचं काम सुद्धा झेंडू या पिकामार्फत होतं। दुसरं पीक आपण घेऊयात तूर। तूर हे पीक सापळा पीक म्हणून कसं उपयोगात येईल, तर तूर हे उपयुक्त मित्रकिडींच्या व परजीवी कीटकांचे आवडते निवासस्थान आहे। तूर या पिकावर मित्रकीड सगळ्यात जास्त येत असतात। फुलपाखरं असतील, मधमाशा असतील, अनेक मित्रकीड तिथं येत असते, मुंग्या असतील। तर ह्या मित्रकिडींमुळे आपल्या आजूबाजूच्या मुख्य पिकांना अनेक आधार हा तूर या पिकापासून होतो। तिसरं पीक आहे गाजर। गाजराची फुलं जर आपण बघितली तर मधमाशांना अतिशय आकर्षित करतात, त्यामुळे मधमाशाचं प्रमाण वाढतं। परजीवी मित्र कीटक व इतर मित्रकिडींना आकर्षित गाजराची फुलं, गाजर आपण लागवड केल्यास त्याचं होत असतो। तर चौथं उपयोगी आपल्यात महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे मोहरी। मोहरी हे मावा किडींना आकर्षित करून मुख्य पिकाच्या किडीपासून संरक्षण करतं। आपल्यावरती मुख्य पिकावर येणारी जी काही कीड आहे ती पूर्ण मोहरीवरती चालली जाते। उत्तम सापळा पीक आहे, सर्व पिकांमध्ये आपण मोहरी घेऊ शकतो। अशा अनेक हानिकारक किडींना आकर्षित ते करते, जे कीटक सूर्यफूल असेल, करडई, कोबी, फुलकोबी, मिरची, भाजीपाला व फळझाडांना नुकसान करतात। मका हे सुद्धा एक अतिशय चांगलं सापळा पीक आहे। मका हे अनेक मित्र कीटक सुद्धा त्याच्यावरती वाढतात, परजीवी कीटक त्याच्यावरती वाढतात। उपयुक्त कीटकांचे आवडते निवासस्थान ते आहे। अनेक मित्रकीड त्याच्याभोवती वाढत असतात। तसेच पक्षी थांबासुद्धा म्हणून त्याचा वापर होतो। पक्षी मका पिकावर बसून पिकावरती आळ्या वेचून खातात व पक्ष्यांना तो एक थांबा सुद्धा होतो। मकाच्या पिकावरती अनेक प्रकारची छोटी छोटी वलय आलेली असतात आणि या मकामुळे मावा, थ्रिप्स हे जे काही 2 ते 2.5 फुटापासून हवेमार्फत प्रसार होणारी कीड आहे ती सुद्धा मका या पिकामुळे अडवली जाते। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।